आपल्याला राजकारण करायचं नाही आहे। छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच, कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही। पण आमचे आवाज साहेब या ठिकाणी नाही आहेत। काल ते कायद्याचं राज्य लोकशाही कोसळली, राष्ट्रव्यवस्था कोसळली। मला समजतच नव्हतं ते महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेशबद्दल बोलत होते। म्हणून मी त्यांना विचारणार होतो, ते नाही आहेत, पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच। त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की आवाड साहेब, काय नावं तुम्हाला आठवतात का? निखिल भामरे, सुनैना होले, समीट ठक्कर, केतकी चितळे, परेश बोरसे, सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा, कंगना रनावत, नारायणराव राणे, अर्णव गोस्वामी, राहुल कुलकर्णी, राहुल झोरी, आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल, अनंत करमुसे। त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता, राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं, संविधानाप्रमाणे काम चाललं होतं, म्हणून मिळेल त्या पत्रकाराला जेलमध्ये टाकण्यात येत होतं। त्यामुळे मला असं वाटतं की आवाड साहेब असते तर जास्ती बरं झालं असतं, पण ते येतील, कदाचित उशिरा येतील, काही हरकत नाहीये। आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघं एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत। एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत। आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं, दादा एकदम दरडावून बोलतात, त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही। आम्ही करतील आणि व्यवस्थित तपास करतील, सर्वांनी शांतता राखावी एवढं आवाहन मी करतो। शिवप्रेमींना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे। ही दृश्य प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करतानाची। तर मागच्या दारानं प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी बाहेर काढलं आणि त्यानंतर आता कोर्टामध्ये हजर केलेला आहे। काही वेळातच सुनावणीला सुरुवात होईल। कोरटकरला आता कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनच्या समोरच्या बाजूला पोलिसांनी बंदोबस्त लावला, तिथे शिवप्रेमींची गर्दी देखील झाली होती। एकूणच रोष पाहता मागच्या दारानं पोलिसांनी कोरटकरला बाहेर काढलं आणि थेट कोर्टामध्ये हजर केलेला आहे। तर इंद्रजित सावंत आणि त्यांचे वकील असीम सरोदे हे आधीच कोर्टात हजर झालेले होते। आता कोरटकरला कोर्टात आणण्यात आलेले आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी कोर्टात सुनावणीला सुरुवात होईल। तर पाठीमागच्या दारानं कोरटकरला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे। शिवप्रेमींचा रोष देखील या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे। शिवप्रेमी आक्रमक झाले होते, चिल्लर घेऊन आणि कोल्हापुरी चपला घेऊन ते पोलीस स्टेशनच्या बाहेर जमलेले होते। मात्र आता पोलिसांनी कोरटकरला कोर्टामध्ये हजर केलेला आहे। काही वेळातच या सुनावणीला सुरुवात होईल। शिवप्रेमींना शांतता राखण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। छत्रपतींबद्दलचं अवमानकारक वक्तव्य त्यांचा अपमान खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात बोलताना म्हटलेलं। एकंदरीतच या कारवाईबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांनी सभागृहात बोलताना विरोधकांना सुद्धा टोले लगावलेले। प्रशांत कोरटकरला कोर्टात हजर करण्यात आलं, त्यावेळेस ही दृश्य पाठीमागच्या दारानं पोलीस स्टेशन बाहेर प्रशांत कोरटकरला काढलं गेलं आणि कोर्टात आणण्यात आलं, त्यावेळेस ही दृश्य आमच्या कॅमेऱ्यात टिपली गेली। तर ही काही दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपली गेली, ज्यावेळेला प्रशांत कोरटकर याला या ठिकाणी आणण्यात आलं। पोलीस स्टेशनच्या मागच्या बाजूनं कोरटकरला इथे आणण्यात आलेलं आहे आणि त्यावेळेला कोर्टात हजर करतानाची ही दृश्य आपण इथे पाहतोय। पाठीमागच्या